भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत माननीय प्रज्ञाताईंचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी प्रज्ञाताई यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं। प्रज्ञाताई आतापर्यंत काँग्रेसच्या आमदार होत्या, आता त्यांनी राजीनामा दिलाय आणि भारतीय जनता पार्टीमध्ये त्या प्रवेश करतायत। मी माननीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी प्रज्ञाताईंचं स्वागत करावं। बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। उपस्थित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेते बावनकुळे साहेबजी आणि उपस्थित सर्वच माझ्या बांधवांनो, आज सर्वप्रथम तर सर मी आपले मनापासून धन्यवाद करते की आपण मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सामावून घेतलेलं आहे। साहेब, माझे पती सर्वांचेच लाडके दिवंगत खासदार राजीव सातव हे हिंगोलीचे भूमिपुत्र होते। त्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी खूप अथक प्रयत्न केले। आमच्या मातोश्री रजनीताई सातव सुद्धा यांनी सुद्धा हिंगोलीच्या विकासामध्ये आजीवन त्यांनी काम केलं आणि त्या दोघांच्या सोबत राहून मी मागच्या 20 वर्ष तिथे मग विविध NGOच्या माध्यमातून, शिक्षण संस्थांच्या माध्यमातून मी काम करत होते। नंतर मला साहेबांच्या निधनानंतर 2021 मध्ये विधानमंडळात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली। त्यामध्ये सर्वांचंच सहकार्य मला लाभलं आणि विशेष मोलाचा वाटा म्हणजे सर्व कार्यकर्ते जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत खंबीरपणे उभी आहे। आणि सर्वांच्या आग्रहास्तव की राजीव सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि जो देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे, त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हाला सुद्धा साथ द्यायची आहे। आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राजू भाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आजपासून सामील होत आहोत। आज आम्ही 500 किलोमीटरहून सर आमच्या कळमनुरीहून समृद्धी मार्गे आमचे सगळे कार्यकर्ते रातोरात इथे पोहोचलेले आहेत। अजून बरेचसे जण आहेत सर, तर मी आपल्याला विनंती करेल की आपण आमच्याकडे गावाकडे एकदा आपण स्वतः आणि प्रदेशाध्यक्ष सुद्धा आणि इतरही आपले ज्येष्ठ नेते आणि देवाभाऊंची सुद्धा आम्हाला तुम्ही तारीख द्या आणि आपण त्यांच्या कार्यक्रम घेऊन सर्वांचा तिथे एक मोठा कार्यक्रम पक्षप्रवेशाचा करू। आणि आपण सगळ्यांना शेवटी एवढंच सांगते की राजू भाऊंचे आशीर्वाद, देवाभाऊंची साथ आणि सर्वजण मिळून करू आपण आता इथून पुढे सर्व संकटांवरती मात। आपण सगळेजण मी सर आपल्याला एवढंच आश्वासन करते की मी आणि सर्व कार्यकर्ते सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका विश्वास ह्याच धोरणाला आम्ही ह्या धोरणावरती काम करू आणि पुढे येऊ। आणि आपल्या सोबत नेहमी अशाच पद्धतीने आपण आपलं मार्गदर्शन आम्हाला राहू द्या आणि आम्ही आता इथून पुढे जोराने कामाला लागू एवढंच सांगते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता। भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे, नेमकं काय असं घडलेलं आहे काँग्रेसमध्ये किंवा काँग्रेसमध्ये काय अडचणी आहेत ज्या तुम्हाला फेस करावं लागलं आणि तुम्ही आता भाजपमध्ये काँग्रेस का सोडावी? आता मी मगाशी पण सांगितलंच की असा काहीही विषय नाही, फक्त विकासामध्ये सामील होण्यासाठी आणि सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव
स्वर्गीय राजीव सातव यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये आलेलो आहोत. पण मग आता कसं प्लॅनिंग असणार आहे पुन्हा एकदा विधान परिषदेवर येण्यासाठी? तुम्ही राजीनामा दिलाय का? मी आत्ताच जाऊन विधान भवनामध्ये राजीनामा देऊन इथे आलेली आहे आणि आता मी भारतीय जनता पक्षाची एक कार्यकर्ता म्हणून माझं काम आजपासून सुरू करत आहे. काही काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडझड पाहायला मिळते. गांधी कुटुंबियांच्यामध्ये संपवण्याचं किंवा विकास होत आहे. तरी देखील काँग्रेस सोडवायचं होतं. काँग्रेसचं नेमकं काय चुकतंय तुम्हाला वाटतंय? नाही, काँग्रेसचं काय चुकतंय वगैरे हे बोलण्यासाठी मी खूप लहान आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही कमेंट करू शकणार नाही. हिंदी में कि आप कांग्रेस छोड़कर अपने अभी थोड़ी देर पहले ही सदस्यता का इस्तीफा भी दे दिया है, क्या वजह है कि कांग्रेस आपको छोड़नी पड़ रही है और बीजेपी आप ज्वाइन करने की वजह आपकी क्या है? नहीं, मुझे सिर्फ जो मोदी जी के नेतृत्व में पूरे देश में विकास चल रहा है और अपने राज्य में भी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इनके नेतृत्व में और उनकी जो पूरी टीम जो महाराष्ट्र का विकास देख रहे हैं हम लोग सब, तो हमारे सभी कार्यकर्ताओं का कहना था कि हमको भी इसमें शामिल होना है और इस कार्यकर्ताओं की वजह से मैं आज इस पक्ष में शामिल हुई हूँ. कांग्रेस के शीर्ष नेतृत्व से आपने बात की थी छोड़ने से पहले, उन्होंने आपको रोकने की तो कोशिश की होगी क्योंकि दिलीप आपको बहुत करीबी रहे थे राहुल गांधी. अभी हमारा अधिवेशन खत्म हुआ था और उसके बाद तुरंत ये 2-3 दिन में मैं जब मेरे गांव गई और कार्यकर्ताओं के साथ चर्चा विमर्श हुआ और सब कुछ बहुत जल्दी जल्दी में हो गया, इसलिए मुझे किसी से बातचीत करने में उतना अभी समय नहीं मिला. काँग्रेसमध्ये कोणाशीच बोलला नाही असं तुम्हाला वाटतंय? काँग्रेस सोडली का? त्यांनी तुमची चर्चा न होता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी तुमच्याशी संपर्क साधलाय का? नाही, सद्यस्थितीत माझं काही बोलणं झालेलं नाही.